सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि सुरुवातीचीच महत्त्वाची बातमी ती म्हणजे दादरच्या एका लॅबमध्ये 12 जण पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. लॅबमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. दादर पश्चिमेकडील लाल लॅब ही पालिकेकडून सील करण्यात आली आहे. संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. दादरमधली ही महत्त्वाची घटना. दादरच्या एका लॅबमध्ये 12 जण पॉझिटिव्ह सापडले. लॅबमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं समजतंय आणि ही लॅब आता पालिकेकडून सील करण्यात आली. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, काय अपडेट्स? स्नेहल, आपल्याला माहिती आहे की कोरोना हा साथीचा एक आजार आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती वाढू लागलेली आहे आणि ती वेगात वाढती आहे. कारण मुंबईमध्ये सुद्धा ओमायक्रॉनचे काही रुग्ण आढळून आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी जरी घेतली जात असली तरीही ती खबरदारी गेल्या कारण काही कालावधीमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झालेले होते. त्यामुळे जितक्या मोठ्या प्रमाणावर सुरुवातीला खबरदारी घेतली जात होती त्यात थोडीशी कमतरता आली आहे असं आपल्याला एकूण म्हणावं लागेल. अन्यथा एका लॅब मधल्या 12 जणांना अशी कोरोनाची लागण झाली नसती. कारण सातत्यानं आपल्याला माहिती आहे की ही सगळे जे लॅबचे टेक्निशियन्स आहेत किंवा लॅबची जी माणसं आहेत की अशाच वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येतात, रुग्णांच्या संपर्कात येत असतात आणि त्याच्यापैकीच एका टेक्निशियनला आधी ही लागण झाली. जेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा इतर जणांची चाचणी घेण्यात आली आणि मग लक्षात आलं की एकाच लॅबमधल्या 12 जणांना ही कोरोनाची लागण झालेली आहे आणि त्यामुळं कारण इथं आपण बघितलं की 4 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झालेली, त्यामुळे ही संपूर्ण लॅब जी आहे ती सील करण्यात आलेली आहे आणि आता सध्या ही लॅब सील असल्यामुळे ती तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. जोपर्यंत तिथे पॉझिटिव्ह आलेले सगळे रुग्ण जे आहेत ते निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत तरी ही लॅब सध्या बंद राहील असं सांगण्यात येत आहे. स्नेहल, धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीकडून. तेव्हा दादरमधली ही घटना आहे. दादरमधली लाल लॅब जी आहे ती पालिकेकडून सील करण्यात आली आहे आणि संपर्कात आलेल्यांची सगळ्यांची कोरोना चाचणी सुद्धा केली गेलेली आहे. याचे अहवाल काही वेळातच येतील. त्यानंतर या बातमीतले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये आणि त्यातच वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देखील महाराष्ट्रात झपाट्याने वाढतीये. त्यामुळे राज्य सरकारनं नवे निर्बंध लागू केलेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विवाह सोहळे, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवरती नियंत्रण आणण्यात आलंय. उपाहारगृह, चित्रपट आणि नाट्यगृह, व्यायामशाळांमध्ये सुद्धा 50% उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले. नाताळ आणि नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. या निर्बंधाचा उपाहारगृह आणि मनोरंजन क्षेत्रांना मात्र मोठा फटका बसणार आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यानं निर्बंध वाढवण्यात आलेले आहेत. आपण एक नजर टाकूयात नव्या नियमावलीवर. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे. उपाहारगृह, थिएटर, नाट्यगृहामध्ये 50% उपस्थिती. लग्नासाठी बंदिस्त सभागृहात 100ची संख्या असा निर्बंध आहे. खुल्या जागेत लग्नाला 250 जणांची उपस्थिती असा निर्बंध ठेवण्यात आला आहे. राजकीय कार्यक्रमाला 100 जणांची उपस्थिती असावी आणि उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. आयोजकांना 50,000चा दंड आकारण्यात येणार आहे. राजकीय कार्यक्रमाला 100 जणांची उपस्थिती असावी अशी नियमावली म्हणते आणि आयोजकांना 50,000चा दंड आकारण्यात येणार आहे. तेव्हा रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत आता जमावबंदी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. थिएटर्समध्ये सुद्धा 50% उपस्थिती आता ठेवावी लागणार आहे. हॉलमध्ये 25%, खुल्या जागेमध्ये 50% उपस्थिती असा नवीन नियम आहे. संपूर्ण राज्यभर या जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. तेव्हा
महाराष्ट्रात ही नवी नियमावली लागू करण्यात आलेली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, आता ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे। या नव्या नियमावली लागू करण्याची वेळ का आली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। गेल्या 24 तासामध्ये जर का महाराष्ट्रात सुद्धा आपण बघितलं तर कोरोना प्रादुर्भाव हा अधिक वाढत चाललाय। महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सुद्धा वाढत चालले। महाराष्ट्रात पुण्यात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या असली तरीही मुंबईमध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतो। आणखी याचमुळे नवे निर्बंध लावत असताना कोरोनाचा प्रसार रोखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध जरी सरकारने लावले असले तरी आपण बघतोय की वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवरची गर्दी कशी आहे। आता खरं तर हे अत्यंत असं एक लोकेशन आहे मुंबईतलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी सगळे वेगवेगळे पर्यटक या ठिकाणी येत असतात। गेटवे ऑफ इंडियाचं विलोभनीय दृश्य बघण्यासाठी येतात। या इथूनच मांडवा, अलिबाग, रायगड या ठिकाणी जाणाऱ्या जेट्टी जात असतात। अनेक नावं मच्छीमार या ठिकाणी असतात। वेगवेगळ्या सिगल पक्षी, कबूतर सुद्धा या ठिकाणी येत आहे आणि हे सगळं विलोभनीय दृश्य देण्यासाठी बघण्यासाठी म्हणून सुद्धा अनेक पर्यटक येत असतात। पण नेमकं होतंय काय की निर्बंध जरी लागू केले असले तरी त्याची अंमलबजावणी महत्वाची आहे। कायद्याच्या माध्यमातून जरी हे निर्बंध लागू केले असले हे चित्र दिसतंय तरी या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू आहे का असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो। खरं तर केंद्रीय आरोग्य यंत्रणानं सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलाय, राज्याने सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स बाबत अत्यंत महत्वाची बैठक सुद्धा घेतली आणि या बैठकीनंतर हे निर्बंध लागू केले। पण मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर हीच परिस्थिती आहे। आणखीन हीच परिस्थिती आहे राज्यात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी। आता पोलिसांचे वाहन सुद्धा या ठिकाणी आले आहे की ते कशा प्रकारे कारवाई करतात, कारण रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी असली तरी दिवसभरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची बंधनं सुद्धा या ठिकाणी पाळण्याचे आदेश देण्यात आलेत। हे बंधनं फक्त इथल्या लोकांवर नाहीये तर हे बंधनं राज्यातल्या अनेक सभा समारंभ कार्यक्रम या सगळ्यांवरच आहे। वेगवेगळ्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। राजकीय कार्यक्रम असो, सभा कार्यक्रम असो, विवाह असो, या सगळ्याच ठिकाणी म्हणजे की 100 लोकांना रिस्ट्रिक्शन आहे आणि खुल्या जागेमध्ये 250 लोकांना याची बंधनं करण्यात आलेली आहे। ही बंधनं पाळणं महत्वाचं आहे कारण धोका कोरोनाचा आहे किंवा ओमायक्रॉनचं ज्या प्रकारे WHO सांगतंय की याचा झपाट्यानं प्रसार होतोय, या विषाणूचा संसर्ग अधिकाधिक वाढतोय, तो जर का नियंत्रणात राखायचा असेल तर बंधनं सरकारने, मग ते केंद्र असो किंवा राज्य असो किंवा WHO कडनं येणाऱ्या डायरेक्शन, या सगळ्या गांभीर्यानं पाळणं सगळ्यात महत्वाचं आहे। कारण सगळ्यात शेवटी आरोग्य महत्वाचं, आयुष्य महत्वाचं। अगदी सरकारने लावलेले निर्बंध जर त्याची अंमलबजावणी। प्रशांत, तुमच्या मागे पोलीसही दिसत आहेत आणि ते काही पर्यटकांना तिथून जाण्याच्या सूचना देखील करतात। काही पर्यटकांशी आपल्याला बोलता येईल का? नक्कीच बोलता येईल, म्हणजे की आपण या वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटक या ठिकाणी दिसत आहेत। आपण येऊया आता या ठिकाणी बऱ्याच। एक मिनिट, तुम्ही या ठिकाणी सगळे इथे आलेत, फिरता आहेत, कोरोनाचे नवीन निर्बंध लागू केले, काय वाटतंय तुम्हाला की अंमलबजावणी केली पाहिजे का नाही? I'm so sorry, but I don't understand that much good Marathi. So can you repeat your question in English or Hindi? क्या आप जानते हो नए निर्बंध कोरोना के लागू हो चुके हैं, ओमाइक्रॉन का प्रसार बड़ा तेजी से हो रहा है, क्या सोचते हो आप भी? मतलब यहाँ पर काफी पर्यटक भी घूम रहे हो, आप भी घूम रहे, जरूरत क्या है इन सब बातों की? I know that कि मतलब 2 साल बहुत ज़्यादा सबके लिए बहुत ज़्यादा दुख भरे थे सारे जनता के लिए, बट आई फील दैट कि इंसान घर पे भी कब तक बैठेगा, मतलब या फिर वो कोरोना से मर जाएगा या फिर सफोकेशन या डिप्रेशन से। तो इंसान को बाहर निकलना भी ज़रूरी है। एंड आई गेस अभी केसेस कम हो रहे हैं एंड सब लोग अपने प्रिकॉशंस ले रहे हैं, दे नो व्हाट टू डू एंड व्हाट नॉट टू डू। पहले जितने डरे हुए नहीं हैं लोग, तो आई गेस कि ठीक है, समटाइम्स जब प्रिकॉशंस के साथ बार बार हैंड सैनिटाइज करते रहोगे, वो जो गाइडलाइंस है वो फॉलो करते रहोगे, तो कभी कभी बाहर निकलना भी बुरा नहीं है। वैसे भी क्रिसमस और न्यू ईयर के टाइम पे तो हम इंसान थोड़ा एंजॉय कर ही सकता है, बिकॉज लाइफ इसीलिए है। लाइफ इसीलिए, लेकिन जिंदगी भी तो हकीकत है। अगर जिंदगी को संभालना है, संवारना है, तो रिस्ट्रिक्शन को संभालना भी जरूरी है। क्या कहोगे आप? अभी सब प्रिकॉशंस के साथ ही सब केयरफुली, अभी जैसे हम जा रहे हैं बाहर तो हमें ध्यान रखना चाहिए कि हम ज़्यादा भीड़ भाड़ में ना जाए या फिर खुद डिस्टेंस मेंटेन रखें जब भी जहाँ पे जाए, और ज़्यादा भीड़ करके ना जाए। हम लोग थोड़े थोड़े जन हमारे फॅमिली के साथ जाए, एकदम 8 जन 10 जन ना जाए। बंधनं ही प्रत्येकानं पाळणं आवश्यक आहे, पण कोरोनाचे निर्बंध जे आहेत ते जर का आता कमी होत असेल तर अर्थकारण आणि चालना सुद्धा महत्वाची आहे। बरेच मित्र या ठिकाणी दिसत आहे। मित्रा, कुठून आलाय? विक्रोली। विक्रोली, काय सकाळी सकाळी गेटवे ऑफ इंडिया? हाँ, घूमने आए थे। घूमने आए थे?
आपकी आप आओ आगे। घूमना आए थे बस ऐसे ही मॉर्निंग राइड। हाँ लेकिन कोरोना भी तो बढ़ रहा है यार। हाँ इसलिए हम लोग कोविड के मास्क वगैरह लगाए सब पहले से, और आफ्टर 6 o'clock के बाद निकले, जो कर्फ्यू 6 बजे के बाद निकले। मतलब अमल बजावनी मतलब जमावबंदी के बाद आप निकले हो, लेकिन देखिए ये बहुत जरूरी है कि मतलब भीड़ भाड़ ज्यादा ना हो या कोरोना को लेकर सतर्क रहे। नहीं बरोबर है, हमने पूरा फॉलो किया हुआ है जो भी रूल्स है। 4 जन से ज़्यादा नहीं है और 6 भी लोग 6 बजे के बाद निकल रहे हैं और प्रोटेक्शन के साथ में है, पूरा मास्क लगा के सब लोग, जैसा जो भी रूल्स रेगुलेशन है। कायदा निर्बंध बंधनं या सगळे पाळून प्रत्येक जण या ठिकाणी येतोय। प्रत्येकाची इच्छा हीच आहे की नाताळ लागू झालेला आहे, ख्रिसमस लागू झालेला आहे, आनंद तर हवा। हे जितकं महत्वाचं आहे की आनंद आपल्याला मिळणं महत्वाचं आहे, प्रशांत, पण आपण तितकंच आता या महत्वाचं आहे सगळ्या की आरोग्य- पर्यटकांकडून खरं तर ऐकतो आहोत की आम्ही सकाळी 6 नंतर निघालोय असं पर्यटकांचं म्हणणं आहे। कुठेतरी ते नियमावलीची अंमलबजावणी स्वतःहूनच करताना दिसत आहेत। मात्र दिवसभरामध्ये जी गर्दी होणार आहे, दिवसभरामध्ये या जमावबंदीसाठीची काय वेगळी नियमावली आहे का? दिवसभरासाठी वेगळी नियमावली आज तरी सरकारनं लावली नाहीये, पण सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे स्नेहल, की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री यांनी टास्क फोर्स सोबत बैठक घेतली आणि ही निर्बंध जी आहेत ती सध्या लागू करण्यात आलेले आहेत, पण हे निर्बंध अधिक कडक होऊ शकतात याचे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत। जर का या निर्बंधांचा सन्मान सगळ्या पर्यटकांनी केला नाही, अगदी. जर का या निर्बंधांचा सन्मान सगळ्या राजकीय पक्षांनी सर्वसामान्य नागरिकांनी केला नाही, तर हे अधिकाधिक कडक होऊ शकतात अशा अगदी प्रकारची परिस्थिती या आहे। सगळ्या नियमावलीचा सन्मान हा सगळ्यांनीच करायला हवा, नियमावली ही सगळ्यांनीच पाळायला हवी। प्रशांत, तुम्ही असेच लाईनवरती राहा। आपल्यासोबत मनोज कुलकर्णी आहे टिळक नगरहून, आपण मनोजकडे जाऊयात। मनोज, आता तुम्ही ज्या भागात आहात त्या भागामध्ये नियमावलीचं कसं पालन केलं जात आहे? गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे आणि त्या अनुषंगाने पुन्हा काल रात्रीपासून रात्रीचे कोरोनाचे नियम जाहीर करण्यात आलेले आहेत। दिवसाचे जरी नसले तरी रात्रीचे, परंतु दिवसा मात्र आज जी परिस्थिती आहे ती सर्वसामान्य परिस्थिती सारखीच दिसत असल्याचं पाहायला मिळते आहे। गेल्या 2 दिवसातले जर कोरोना रुग्णांची संख्या बघितली तर ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ओमायक्रॉनचा जो व्हेरियंट आहे त्याचे सुद्धा जे रुग्ण आहेत ते वाढत असल्याचं पाहायला मिळते आहे आणि त्या अनुषंगानंच रात्रीच्या वेळी जी संचारबंदी किंवा जे निर्बंध आहेत ते लागू केले असताना दिवसा मात्र त्याच्यामध्ये आत्ता तरी कुठेतरी फरक पडत असल्याचं पाहायला मिळत नाही। मी चेंबूरच्या टिळकनगर येथील सह्याद्री ग्राउंडच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळची वेळ आहे, तर अनेक जे लोक आहेत ते सकाळी फिरण्यासाठी येत असतात, काही सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात। ते सगळं जे नेहमीप्रमाणे दृश्य असते तेच आज सुद्धा पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जी नियमावली जाहीर केलेली आहे त्या नियमावलीचं कठोर अंमलबजावणी प्रशासनाकडून होणं जसं आवश्यक आहे तसंच लोकांनी स्वतःहून करणं सुद्धा आवश्यक आहे, कारण ओमिक्रॉन हा दिवसेंदिवस घातक होत असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या महिन्यापासून कमी होत असलेले जे गेल्या महिन्यापासून जे कोरोनाची रुग्णसंख्या घटत चालली होती ती गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा वाढीस असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडमध्ये बघू शकतो कशा प्रकारे अनेक जण खेळण्यासाठी आलेले आहे आणि खेळण्यासाठी आलेले असताना कोणाच्याही तोंडावर मास्क सुद्धा असल्याचं पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे कुठेतरी हा धोका कायम आहे आणि हे असा बेजबाबदारपणाच पुन्हा एकदा जो आहे तो कोरोना वाढीसाठी ठरू शकतो। अगदी मनोज, तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे तुमच्या मागे जे ग्राउंड दिसतंय त्या ग्राउंडमध्ये अनेक जण खेळण्यासाठी आलेले आहेत, काही जण तिथे व्यायाम करण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्यापैकी कोणाशी आपल्याला बोलता येऊ शकतं का? या नव्या नियमावलीबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे, आपल्याला जाणून घेता येऊ शकेल? थोडासा तांत्रिक समस्या आहे त्यामुळे मी तिथपर्यंत जाऊ शकणार नाही, परंतु येण्याआधीच मी काही लोकांशी बोललो सुद्धा होतो, परंतु मॉर्निंग वॉक आहे, शरीरासाठी आवश्यक ज्या कसरती असतात, व्यायाम असतात तो करणं सुद्धा आवश्यक आहे। चालताना श्वास लागतो त्यामुळे आपण मास्क घालू शकत नाही, अशा प्रकारची त्यांच्याकडनं उत्तरं होती। परंतु एकंदरीतच आम्ही जेव्हा ह्या मैदानातून बाहेर जाऊ किंवा घरी जाऊ किंवा पूर्ण आमची जेव्हा व्यायाम होईल त्यावेळेस पुन्हा एकदा मास्क घालू अशा प्रकारची उत्तरं त्यांच्याकडनं होती।
मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा महाराष्ट्रामध्ये नवी नियमावली लागू करण्यात आलेली आहे. या नियमावलीचं प्रत्येकानं पालन करणं गरजेचं आहे. जर आपल्याला नवा व्हेरियंट जो आहे ओमायक्रॉन त्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल, कोरोनाच्या प्रादुर्भावापासून जर आपल्याला लांब राहायचं असेल, तर आपल्याला ही नवी नियमावलीचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आयुष्य हे एकदाच मिळतं, मात्र ते आनंदात जगण्यासाठी आपल्याला आनंदात आणि या व्हेरियंटपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला नक्कीच या नव्या नियमावलीचा अवलंब करायला हवा. तेव्हा मास्कचा वापर करा, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. आता बातमी औरंगाबादमधून. ही गर्दी बघून राजकारण्यांना कोरोनाचे निर्बंध नसतात का असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. कारण एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचं वाढतं संकट घोंगावत आहे आणि भाजप आमदारांच्या पुतणीच्या लग्नामध्ये गर्दी उसळलेली आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर यापैकी काहीच या लग्नात नव्हतं. कुचे यांच्या पुतणीच्या लग्नाला मोठी गर्दी झाली. यात राज्य सरकारनं लग्न सोहळ्याला घालून दिलेल्या नियमांची ऐशी की तैशी झाली होती. ही गर्दी म्हणजे ओमायक्रॉनला एक प्रकारे आमंत्रण होतं असं आपल्याला म्हणता येईल. आमदार कुचेंसाठी वेगळे नियम आहेत का असा सवाल आता विचारला जातोय. आमदाराच्या घरातील लग्नाला आता आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत, मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि मास्कही कोणाच्या तोंडावर लावलेला दिसत नाहीये. तेव्हा राजकारण्यांसाठी नवी नियमावली लागू केली आहे का असा सवालही आता उपस्थित केला जातोय. आमदार नारायण कुचेंच्या पुतणीच्या लग्नामधली ही गर्दी आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून. सिद्धार्थ, काय म्हणायचं, ही जी आपण दृश्य पाहतो आहोत यामध्ये एकच गर्दी उसळलेली आहे. आमदार नारायण कुचेंच्या पुतणीच्या लग्नातली ही दृश्य आहेत आणि असा प्रश्न सुद्धा कुठेतरी उपस्थित केला जातोय की आमदारांसाठी आता वेगळे नियम आहेत का, वेगळी नियमावली आहे का? निश्चितपणे आपण बघितलं की सगळीकडे जो ओमायक्रॉन असेल किंवा कोरोनाच्या धर्तीवर अनेक निर्बंध घातले गेले आणि अशा पद्धतीची लग्न जी आहेत मोठ्या प्रमाणात होतात. फक्त भाजपचे आमदार कुचे म्हणून नाही तर इतर सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांची जी काही कार्यक्रम आहेत तिथं सगळ्या नियमांना हरताळ फासला जातोय. कुठल्याही जिल्हा प्रशासनाच्या, राज्य सरकारच्या निर्बंधांना ही लोक मोजत नाहीत, जुमानत नाहीत आणि जे काही निर्णय आहेत ते सामान्य लोकांसाठीचे अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहेत. औरंगाबादमध्ये मास्क घातला नाही किंवा लस घेतली नाही म्हणून लाखो रुपयाची वसुली जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. मात्र या अशा पद्धतीचे जे आहेत आमदार असतील किंवा इतर नेते असतील यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी आहे. आपण बघितलं की या कार्यक्रमामध्ये किती लोकांनी मास्क घातलेला आहे, किती सोशल डिस्टन्सिंगचा या ठिकाणी नियमांचा अवलंब केला गेलेला आहे किंवा सॅनिटायझर त्या ठिकाणी ठेवला गेला होता का. आणि राज्य सरकारचे उद्धव ठाकरे यांनी काल जरी निर्बंध जाहीर केले असले तरी औरंगाबाद जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः निर्बंध लादलेले आहेत. अनेक निर्बंध आहेत, त्या निर्बंधांना कुठं जुमानल्या गेलेलं नाही. म्हणजे एक सरळ गोष्ट आहे की सामान्य नागरिकांनी जर नियम भंग केला तर त्याला पैसे आणि पावती ठोठावली जाते. मात्र राजकीय नेत्यांच्या नियमांना हेच प्रशासन धजावत नाही, त्यांच्यावर कारवाई करायची. तर नारायण कुचे यांच्या लग्नाचे जे कोणी आयोजक असतील, नारायण कुचे स्वतः असतील, यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे का? कारण इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी गुन्हे दाखल केले जातात. लग्नाची छोटीशी मिरवणूक जरी असली तर त्या ठिकाणी संबंध वरातीवर गुन्हे ठोकले जात आहेत. मात्र आता या ठिकाणी गुन्हे ठोकले जातील का हा मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की औरंगाबादमध्ये ऑलरेडी एक ओमायक्रॉनचा जो आहे औरंगाबादचा पॉझिटिव्ह आलेला आहे. तो मुंबईमध्ये जो आहे ट्रीटमेंट घेतोय. 40 लोक औरंगाबादमध्ये सस्पेक्ट आहेत जी बाहेर देशातून आलेली आहेत किंवा इतर राज्यातून आलेले आहेत. त्यांचे अहवाल येणं बाकी आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ते धोका असताना या राजकारण्यांना कुणाचीच भीती नाही का किंवा प्रशासन राजकारण्यांवर कारवाई करणार नाही का असा मोठा सवाल या ठिकाणी आहे. आता निर्बंध लादले गेलेले आहेत, निर्बंधांचे उल्लंघन केले गेलेले आहे. आता नेमकं पोलीस असेल, जिल्हा प्रशासन असेल, कशी कारवाई करेल हे पाहणं गरजेचं आहे. सिद्धार्थ, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर यापैकी काहीच या लग्नात वापरलं गेलेलं नव्हतं असं सुद्धा एकंदरीत समजतंय. हा, निश्चितपणे आपण बघतोय ना, कुणी सांगायची गरज नाही. या ठिकाणी आपल्याला माहित आहे की 5 पेक्षा औरंगाबादमध्ये आधीपासून संचारबंदी आहे. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जाहीर जरी केली तर औरंगाबादमध्ये धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आधीच लागू केलेली. 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाहीत. लग्नाला सुद्धा काही निर्बंध सहज परवानगी दिलेली आहे. फक्त 100 लोकांना परवानगी आहे. या ठिकाणी जवळपास 1000-1500 लोक या लग्नाला उपस्थित राहिलेली आहेत आणि आपण बघतोय ना की कुणी मास्क घातलेला या ठिकाणी, स्टेजवर कुणी मास्क घातलेला नाही. नवरा नवरीने मास्क, आता नवरा नवरींना तर किती धोका असू शकतो. त्या लग्नाला आलेला प्रत्येक माणूस नवरा नवरीला ज्या शुभेच्छा देतात, जवळ जातात
ते दोघंही पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच मास्क न घालणे, डिस्टन्सिंग न पाळणे, ज्याला सगळ्या नियमांना हरताळ फासलेला आहे. आता जिल्हाधिकारी असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन कारवाई करायची हिंमत यांच्यामध्ये आहे, काही पाहावं लागेल. अगदी धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा राजकारण्यांना नवे नियम आहेत का किंवा त्यांना नियम नाहीत का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपचे आमदार नारायण कुसेंच्या पुतणीच्या लग्नातली आपण ही दृश्य पाहतो आहोत. दृश्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडालेलाच आहे. त्याचबरोबर मास्कही कोणाच्या तोंडावर लावलेला दिसत नाहीये. ज्यांनी मास्क लावलाय तो तोंडावर नाहीये, तो हनुवटीवरती आहे आणि सॅनिटायझरचा तर वापर केला गेला असेल की नाही यात आपल्याला शंका आपण उपस्थित होतीये. त्यामुळे ही लग्नाची मोठी गर्दी पाहता या जे नियमावली आहे त्या नियमावलीचा पूर्णतः म्हणजे फज्जा उडालेला आहे आणि आता या लग्नावरती किंवा या आयोजकांवरती किंवा आमदार नारायण कुसेंच्या कुटुंबियांवरती काय नेमकी कारवाई होते हे आता पाहणं महत्त्वाचं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. विमानाने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवरती कडक निर्बंध लावण्याचं पालिका प्रशासनानं ठरवलेलं आहे आणि ओमायक्रॉनचे रुग्ण जास्त असलेल्या जोखमीच्या देशातून येणारे प्रवासी हे दुबई मार्गे आपला प्रवास करत असतात. त्यामुळे दुबई विमानतळावर जगभरातील प्रवाशांचा संपर्क येत असतो. त्यामुळे दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस गृह विलगीकरण सक्तीचं करण्यात आलेलं आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी याबाबतची नवीन नियमावली जाहीर केली आहे. तेव्हा दुबईतून येणाऱ्यांसाठी नवे नियम आता असणार आहेत. 7 दिवसांचं गृह विलगीकरण सक्तीचं करण्यात आलंय. दुबईतून मुंबईत येणाऱ्यांसाठी हे नवे नियम आहेत. 7 दिवसांचं गृह विलगीकरण सक्तीचं करण्यात आलंय. प्रवासी बाधित असल्यास क्वारंटाईनची सुद्धा सक्ती असणार आहे. अबाधित प्रवाशाला सतर्क राहावं लागणार आहे. प्रवाशाला 7 दिवस सतर्क राहावं लागणार आहे. सार्वजनिक परिवहन सेवा वापरण्याला सुद्धा बंदी करण्यात आली आहे. प्रवासाची सोय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येईल. दुबईतून मुंबईत येणाऱ्यांसाठी हे नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत. तेव्हा याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, आता दुबईतून मुंबईत येणाऱ्याला क्वारंटाईनची तर सक्ती आहेच किंवा प्रवाशाला आता सतर्क राहावं लागणार आहे 7 दिवस. स्नेहल, आपल्याला माहिती आहे की जगातील 110 देशांमध्ये म्हणजे की ओमायक्रॉनचे विषाणू आढळलेले आहेत. रुग्णांचा प्रादुर्भाव होतोय. आणखी वेगवेगळ्या देशांमध्ये निर्बंध कमी झाल्यानंतर दुबईच्या माध्यमातून म्हणजे की ज्या ठिकाणी विलगीकरण किंवा विलिनीकरण किंवा याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की ज्या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या प्रवाशाला जी क्वारंटाईनची सक्ती नव्हती अशा प्रकारचा देश म्हणून दुबई बघितला जातो. आणखी याचमुळे अनेक वेगळ्या प्रकारचे जे देश आहे की ज्या माध्यमातून लोक प्रवासी करता येत आहेत ते आपल्या कोणत्याही प्रकारचं की होम क्वारंटाईन किंवा हॉटेल क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन टाळण्यासाठी म्हणून दुबईच्या माध्यमातून येत आहे. आणखीन हेच अत्यंत घातक असल्याचं तयार करण्यात आलेलं आहे. मुंबईच्या विमानतळावर बीएमसीच्या माध्यमातून एक विशेष कक्ष उभा करण्यात आला आहे. आणखी या ठिकाणी दुबईवरनं येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची, परदेशात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाते. म्हणजे अँटीजेन नाही तर चक्क RT-PCR सुद्धा केली जाते आणि जोपर्यंत त्याचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत तो निरीक्षणाखाली ठेवला जातोय. पण त्याच ठिकाणी जर का दुबईवरनं जो कोणी येतोय त्याला मात्र 7 दिवसांचं कंपल्सरी होम क्वारंटाईन हे करण्यात आलेलं आहे. आणखी त्याच ठिकाणी RT-PCR झाल्यानंतर वेगळ्या प्रकारचं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी ज्या सोया आहेत त्या ठिकाणी किंवा प्रत्येकाच्या आर्थिक क्षमतेनुसार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सुद्धा म्हणजे की मुंबईमध्ये सुद्धा अनेक पंचतारांकित हॉटेल, ताजपासून सगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे की एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे की ज्या ठिकाणी येणारा प्रवासी त्या ठिकाणी क्वारंटाईन होऊ शकतो किंवा सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सुद्धा क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सोय करण्यात आलेली आहे. पण 7 दिवस दुबई मार्गे येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला सक्ती करण्यात आलेली आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय. आज दुबई मार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय जरी घेतला असला तरी याची व्याप्ती येत्या दिवसामध्ये अधिक वाढू शकते याचे स्पष्ट संकेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बैठकीत सुद्धा दिलेले. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तसे आदेश सुद्धा पारित केले आहेत. स्नेहल, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आता दुबईतून मुंबईत येणाऱ्यांसाठीची ही महत्त्वाची बातमी होती. त्यांच्यासाठी आता नवी नियमावली लागू करण्यात आलेली आहे. 7 दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन त्यांना व्हावं लागणार आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात थंडीचा कहर सुरू आहे आणि त्यात पारा घसरल्यानं उत्तरेकडील गार हवा पश्चिम महाराष्ट्रासह मावळात देखील दाखल झाली आहे. त्यामुळे थंडीत भर पडली आहे. तिकडे बुलढाण्यामध्ये थंडीचा जोर वाढलाय आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडताना दिसत आहेत. तर अनेक ठिकाणी शेकोट्याही पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसात इथल्या तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कहर अजूनही सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढलाय. बुलढाण्यातही पारा घसरलेला आहे. मावळमध्ये पारा घसरलाय. राज्यात एकंदर थंडीचा कहर सुरू आहे. शेकोट्या पेटवल्या जात आहेत. घराबाहेर पडताना उबदार कपडे घालून घराबाहेर पडलं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच राज्यामध्ये थंडीचा कहर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मेरी क्रिसमस. प्रभू येशूचा जन्मदिवस जगभर साजरा केला जातोय. कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे क्रिसमसचा सण ओसरताना दिसतोय. चित्र आहे मुंबईतील वांद्रे येथील माउंट मेरी या प्रसिद्ध चर्चचं. चर्च बंद असलं तरी सामान्य लोक चर्चच्या बाहेर उभं राहून देवाची प्रार्थना करतायत. चर्च बाहेर जास्त गर्दी होऊ नये म्हणून मुंबई पोलीस तैनात आहेत आणि लोकांना चर्च समोर उभं राहू दिलं जात नाहीये. मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात कर्फ्यू लागू होणार आहे. हा कर्फ्यू लागू झालेला आहे आणि हा कर्फ्यू सकाळी 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. 5 जणांना एकत्र न येण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले. तेव्हा मुंबईमध्ये क्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. वांद्र्यातली ही दृश्य आहेत. चर्च बंद असल्यानं चर्चच्या बाहेरूनच प्रार्थना केली जाते. नाताळची धूम वसईत सुद्धा पाहायला मिळते. नाताळच्या निमित्तानं वसईत सध्या वेगवेगळे देखावे साकारण्यात आलेत. क्रिसमसच्या निमित्तानं वसईतील गावं जी रोषणाईनं नटलेली आहेत. चर्चमध्ये देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. चर्चमध्ये आकर्षक देखावे सुद्धा साकारण्यात आलेत. वसईच्या नंदाकाल घोसाळी या गावामध्ये आहे. हे गाव प्रसिद्ध आहे ते वेगवेगळ्या देखाव्यांसाठी. कधी सामाजिक देखावे असतात तर कधी काही कथा सांगणारे देखावे. आता सुद्धा क्रिसमस आणि नववर्षानिमित्त इकडे एक देखावा साकारण्यात आला आहे. उंच आणि छान असा देखावा आहे. क्रिसमस ट्री आहे आणि युरोपामध्ये जेव्हा ख्रिस्त जन्म झाला होता तेव्हा अर्थातच थंडीचे दिवस होते, बर्फ होता. त्यामुळे बर्फाच्छादित असं यांनी इकडे एक देखावा तयार केला आहे. ही क्रीब आहे. क्रीब म्हणजे हा देखावा असतो. त्या क्रीबमध्ये ख्रिस्त जन्माचा देखावा यांनी साकारला आहे. त्यावेळी कशा पद्धतीने ख्रिस्त जन्म झाला होता त्या काळात न्यायचा थोडासा यांनी प्रयत्न केला आहे. इकडे या सगळ्या मंडळाची मुलं आहेत, कार्यकर्ते आहेत की ज्यांनी उत्साहामध्ये साजरं केलं आहे. आणि विशेष म्हणजे कोविडचे नियम पाळून आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया आणि उत्साहानिमित्त त्यांच्याशी गप्पा मारूया. ॲक्च्युली कशा पद्धतीने तुम्ही हे साकारलं आणि मुळात मागच्या वर्षी झाला नव्हता, यावर्षी थोड्याफार प्रमाणात आपण साजरा करतोय, तर कशा पद्धतीने याची तुम्ही निर्मिती केली? आम्ही गेले 15-20 दिवसापासून या तयारीमध्ये आहोत. आमची तरुण मंडळी जी आहे ते सर्व जॉब करतात. मग रात्री इकडे येऊन पुन्हा हे सगळे काम वगैरे जे असते ते रात्री वगैरे ते काम करत आहेत. त्यांच्यामध्ये एक उत्साह आहे की क्रिसमस आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये ती एक त्यांना वाटते की काहीतरी करायला लागेल आणि ते एक ख्रिस्त जन्माला आहे ह्याचा उत्साह ते साजरा करण्यासाठी त्यांनी आज हे संपूर्ण देखावा उभारलेला आहे. नक्कीच एक आहे की डिजिटल युग आहे. प्रत्येक जण मोबाईलमध्ये असतो, वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये बिझी असतो. मात्र पारंपरिक पद्धत जी आहे की एकत्र सगळ्यांनी जमायचं, काहीतरी तयार करायचं आणि नववर्ष आहे त्याचं स्वागत करायचं, ते इथे आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमंगलसह रोहन, न्यूज 18 लोकमत, वसई. आणि बांद्र्यातही क्रिसमससाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईमुळे इथला परिसर उजळून निघालाय. सेलिंगवरची आपण दृश्य पाहतो आहोत. विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. विद्युत रोषणाईमुळे सीलिंग संपूर्ण या विद्युत रोषणाईमुळे उजळून निघालेला आहे. कोरोनाचं सावट जरी असलं तरी ख्रिसमसच्या आनंदात, उत्साहात तसूभर सुद्धा कमतरता दिसत नाहीये. आपण सध्या आहोत मुंबईतल्या वांद्रे रेक्लेमेशन भागामध्ये आणि या भागात आपण पाहतो आहोत ख्रिसमससाठी अतिशय मनमोहक अशी सजावट, असे देखावे उभारण्यात आलेले आहेत. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं
हा येशू जन्माचा जो देखावा आहे तो इथे साकारण्यात आलाय. वेगवेगळ्या प्रकारे विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अतिशय मनमोहक आणि सुंदर अशी ही विद्युत रोषणाई आहे आणि ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं मुंबईकर सध्या गर्दी करताना दिसतात. युवक युवती आणि अगदी कुटुंबासह सुद्धा लोक या ठिकाणी येत आहेत आणि वांद्रे रेक्लेमेशन या ठिकाणी ही जी सजावट ख्रिसमसच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या निमित्तानं केली गेलेली आहे, या सजावटीसाठी या देखाव्यासाठी इथं येऊन प्रत्यक्ष भेट देऊन आपला फोटो काढण्याचा जो एक काय म्हणूया एक्साइटमेंट असते, उत्साह असतो, तो देखील पूर्ण करून आपला शौक पूर्ण करून घेतात असं म्हणायला हरकत नाही. आपण पाहतो या दृश्यांमध्ये किती मोठ्या संख्येनं इथं मुंबईकर आता उपस्थित आहेत. एकीकडे मागे समुद्र किनारा, सीलिंगचा एकंदरीतच सगळा हा बॅकड्रॉप आणि त्या पार्श्वभूमीवर ही अशी सुंदर सजावट या सगळ्या भागामध्ये करण्यात आलेली आहे. फक्त ख्रिसमसच्याच निमित्तानं नाही तर 2 जानेवारी म्हणजे न्यू इयर पर्यंत ही सजावट, ही विद्युत रोषणाई, हे देखावे असेच या ठिकाणी कायम राहणार आहेत. तशी सोय या ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं असेल तर खूप मोठ्या संख्येनं मुंबईकर या वांद्रे रेक्लेमेशनच्या ठिकाणी असलेल्या देखाव्यांना, या सगळ्या विद्युत रोषणाईला भेट देण्यासाठी इथं गर्दी करताना दिसतात. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ख्रिसमसच्या अनुषंगानं देखावे उभारले गेलेत. आपण मगाशी जसा येशू जन्माचा देखावा पाहिला तसेच देखावे इतर ठिकाणी देखील उभारले गेलेले आहेत. कुठं स्नोबॉल उभारला गेलेला आहे, त्या ठिकाणी लोक युवक युवती मोठ्या प्रमाणात येऊन सेल्फी काढतायत, फोटो काढण्याची आपली हौस भागून घेत आहेत. त्यामुळं पुढचे काही दिवस या वांद्रे रेक्लेमेशनच्या भागात हा ख्रिसमसचा आणि न्यू इयरचा उत्साह असाच दिसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर नियम पाळण्याचं आवाहन करतायत. इथे बहुतांश जण मास्क घालून आपल्याला इथे उपस्थित असल्याचं दिसत आहेत. पण सगळ्या मुंबईकरांना पुन्हा एकदा आवाहन, कोरोनाचं सावट आहे त्यामुळं एन्जॉय करा, ही सगळी एक्साइटमेंट निश्चितपणे अनुभवा, खूप सारे फोटो काढा, पण कोरोनाचं भान राखून, कोरोना प्रतिबंधक नियमांचं भान राखून. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह मी अजिंक्य भातंब्रेकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नाताळामध्ये घरांची सजावट करण्यासाठी गोवेकर हस्तकलेच्या वस्तूंना पसंती देतात. गोव्यातील समुद्रकिनारे, खुल्या मैदानांमध्ये अशा वस्तूंचे अनेक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी अशाच एका मैदानातील स्टॉल्सचा आढावा घेतलाय, पाहूयात. गोव्यात ख्रिसमसचा उत्साह शिगेला पोहोचू लागलेला आहे. 2 वर्षापासून करोना काळात गोव्यामध्ये स्मशान शांतता होती, ती शांतता तोडून गोवेकर आता हा ख्रिसमस सण जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. यामुळे यावर्षी विशेष करून गोव्यातील अनेक ज्या बागा आहेत किंवा मैदानं आहेत तिथे छोटे मोठे स्टॉल जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आता या स्टॉलची खासियत म्हणजे घरी बनवलेल्या वस्तू, जे गोवेकर आहेत, गोव्यातील स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी घरी बनवलेल्या वस्तू आहेत, त्या वस्तू विक्री करण्याकरता या गोव्यातल्या अनेक ठिकाणी, अनेक मैदानांमध्ये, बागेमध्ये अशा वस्तू जो है बिक्री करता ठेवलेले आहेत. आपकी क्या स्पेशलिटी है यहाँ पे? और ये सब हैंडमेड है और क्रिसमस के वक्त ज़्यादातर हैंडमेड चीज़ें जो है गोवन जो है ज़्यादातर लेते हैं. हाँ, ज़्यादातर हम लोग हैंडमेड ही लेते हैं. पहले तो चाइना से आता था तो वही पसंद करते थे, अभी कुछ नहीं आ रहा है. कुछ बताओगे कौन सी चीज़ को क्या बोला जाता है? इसको क्रिसमस रीत कहा जाता है. ज़्यादातर हम लोग इसको डोर पे लगाते हैं. और ये बेल्स हैं जो विंडोज़ पे भी लगाए जाते हैं. ये क्रिसमस क्रीब है जो हर लोगों के घर में बना ही होता है. थोड़ा इनोवेटिव है, क्रिस्टल का बना हुआ है. ये बॉटल है, टेबल पीस जैसे इस्तेमाल होता है. इसमें आप फूल भी डाल सकते हो. और ये आउटडोर का सेट है जो हम लोग क्रीब्स वगैरह बनाते हैं. परदेशी नागरिक देखील इकडे येतात आणि हे परदेशी नागरिक जे आहेत ते गोव्यात हाताने बनवलेल्या वस्तू जे आहेत ते घेणं पसंत करतात. आता ही बॅग जी आहे, ही बॅग ही स्वतःहून यांनी हाताने बनवलेली आहे. ये क्या मटेरियल है और क्या सब सारी चीज़ें हैंडमेड है? ये सब हैंडमेड है. ये कॉटन कैनवस है और ये हमने ही प्रिंट करवाया, गोवा में ही प्रोड्यूस किया है उसको. तो ये इको फ्रेंडली बैग्स है, तो आप वॉशेबल भी है और इको फ्रेंडली है, इसीलिए नेचर के लिए भी अच्छा है. जर आपण एक ऐकलं असेल हे सर्व करताना
एक गाणं मागे तुम्हाला ऐकवायला असेल, तुम्ही गाणं स्वतःच ऐकलं तुम्हाला लक्षात येईल ह्या गाण्याची झिंग जी आहे ती गोव्यातही आहे, आजही आहे, अजूनही कायम आहे. आणि कुठलाही क्षण असेल आनंदाचा तर यावेळी जास्त करून या गाण्याची धून जी आहे ती लावली जाते आणि लोक त्यावेळी फिरकतात. ही सगळी जी मजा आहे की आता या क्रिसमसच्या निमित्तानं हा एक सवाल आम्हाला खूप आवडला, कारण का इथे गोव्यातल्या सगळ्या जे स्वीट्स आहेत म्हणजे ज्या गोड पदार्थ आहेत ते इथं मांडले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे सगळे घरी बनवलेले आहेत, यांनी स्वतः बनवलेले आहेत. मग याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही पदार्थ आहेत. गोव्यामध्ये प्रत्येक घरामध्ये जास्त करून वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनतात. जर तुम्ही हा पदार्थ पाहिला तर हा चिकन समोसा आहे, हे प्रॉन्स म्हणजे कोळंबीपासून बनवलेल्या करंज्या आहेत आणि ह्या फिश कटलेट आहेत. या अशा पद्धतीच्या विविध वस्तू ज्या आहेत त्या बनवल्या गेलेल्या आहेत. क्रिसमसला विशेष करून बेकरी आयटम खूप आहेत गोवेकर जे घेतात, बेकरीतले पदार्थ जे आहेत ते गोवेकर जास्त घेतात. त्यामुळे केक असतील, कुकीज असतील, पुडिंग असतील, नानकटाय असतील किंवा ह्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कुकीज असतील, करंज्या असतील, म्हणजे हे घरी बनवलेलं आहे सगळं. सगळीकडे अशा पद्धतीचे स्टॉल जे आहेत लावण्यात आलेले आहेत. आता इथं विक्री करण्यात येत आहेत, खरेदी करण्यात येतात वस्तू, पण अशा आणखीन काय स्टॉल आहेत जिथे गोव्यातले सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, स्थानिक लोकांनी बनवलेले खाद्यपदार्थ जे आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या वाईन्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या अल्कोहोल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे व्हेज नॉनव्हेज पदार्थ आहेत. असे देखील खूप मोठे स्टॉल आहेत जे गोव्यामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि त्याचा आनंद जे आहे ते गोव्यात आलेले पर्यटक घेत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, गोवा. तेव्हा क्रिसमसचा आणि येत्या नव्या वर्षाचा उत्साह, आनंद सगळीकडे पाहायला मिळतोय. पण एक गोष्ट कोणीही विसरून चालणार नाही, कारण कोरोनाचा जो नवीन व्हेरियंट आहे ओमायक्रॉन, तो आता सगळीकडे पसरताना दिसतोय, वाढताना दिसतोय. त्यामुळे सगळ्यांनाच एक आवाहन आहे, न्यूज 18 लोकमत एक आवाहन करतंय की मास्कचा वापर करा, वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर. आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट्स जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ताज्या बातम्यांचा ओघ तुमच्यापर्यंत तसाच पोहोचत राहील. तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.